अण्णांना संधी आहे. त्यामुळं मला वाटतं की अण्णांचा ड्राफ्ट चर्चेसाठी आज पार्लमेंटमध्ये 11 वाजल्यापासून मला वाटतं झालेली असेल आणि त्याच्यामध्ये अण्णांच्या ड्राफ्टचाही विचार त्या ठिकाणी आहे. आणि शेवटी पार्लमेंट ही सुप्रीम आहे. परंतु आम्ही या मताशी सहमत आहोत की पार्लमेंट सुप्रीम आहे की लोक सुप्रीम आहे ही चर्चा सध्या सुरू आहे. परंतु ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलेली आहे ती लोकसुद्धा सुप्रीम आहे. लोकांना किंमत नाही लागली. परंतु आपण त्यांना आणि जर आपल्याला वाटत असेल की हे प्रतिनिधी बरोबर नाही तर पुढच्या वेळेला अण्णांच्या लोकांनी ते प्रतिनिधी देऊ नये. हे प्रतिनिधी सगळेच भ्रष्ट आहेत किंवा सगळेच असे आहेत असं जर त्यांचं मत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये या सिव्हिल सोसायटीने आपली उमेदवार करावी आणि चांगले उमेदवार निवडून आणून त्यांनी चांगल्या पद्धतीची लोकपाल बिल सक्षम करावं. आणि शेवटी जरी लोकपाल बिल मंजूर जरी म्हणजे आता मंजूर होणारच आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला एक तर त्याच्यामध्ये आमची सूचना अशी आहे की केजरीवाल आणि किरण बेदी वगैरे या दोघांना अण्णांनी एक तर हे म्हणजे अण्णांना योग्य गाईडलाईन देत नाही की त्या ठिकाणी आंदोलकांना जाणीवपूर्वक वाटवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि केजरीवालचं जर बघितलं तर ते मंडल कमिशनच्या वेळेला हे आरक्षण विरोधी आंदोलनामध्ये होते. आरक्षणाच्या विरोधामध्ये आंदोलन झालं होतं त्याचे नेतृत्व करणारे केजरीवाल होते. त्यामुळे आमच्या समाजातल्या लोकांना ही भीती आहे की जर लोकपाल विधेयक मंजूर झालं तर उद्या केजरीवाल सारखे लोक आरक्षणाला विरोध करतात. अशा पद्धतीची भीती आमच्या मनामध्ये ठीक आहे. म्हणजे एकतर सध्या अण्णांनी सगळा देश जागा दिलेला आहे. त्याच्यामध्ये लाखो लोक देशभरातले सामील झालेले आहेत. आणि कधी कुठल्या मोर्चामध्ये सभेमध्ये जास्त न येणारे जे लोक आहेत त्या लोकांना जागे करणे फार अवघड काम आहे. अण्णांनी मात्र त्यांना जागृत केलं करून सगळे त्याच्यामध्ये उतरलेले आहे. तर त्याच्यामध्ये आता आमचं मत एवढंच आहे की जर सगळी सिस्टीम आपल्याला बदलायची असेल तर समाजामध्ये देणारे लोक असू नये. म्हणजे आता एक तर कायदे मोडण्याचं काम अनेक लोक करतात आणि मग त्या ठिकाणी करप्शन होत असतं. आपण कायदे करतो आणि कायदा मोडला की तो अधिकारी समोरचा सांगतो की तो कायदा मोडलेला आहे आणि मला एवढं येते नाही तर मी तुला असं. आणि मग अशा वेळेला लोक सिव्हिल सोसायटीमध्ये किंवा उद्योग क्षेत्रातले सगळ्या क्षेत्रातले लोक लोकांना पैसे देतात. म्हणून आपलं मत असं आहे की जर उद्या लोकपाल आणि भ्रष्टाचार केला तर काय करायचं. लोकपालमध्ये जे लोक आहेत ते आपण बघितलं की इंडियन ऑइल आणि आपल्या ऑइल कंपन्यांची कमिटी असायची पूर्वी. आणि मग पेट्रोल पंप जर आपल्याला पाहिजे असेल तर ऑइल कंपनीमध्ये 4-5 लोक किंवा 4-5 लोक असायचे. आणि मग ते पैसे घेतल्याशिवाय काय पेट्रोल म्हणजे ते देतच नाही. सो या लोकपालामध्ये सुद्धा जे काही 7-8 किंवा काय 5-6 जे असतील ते भ्रष्ट निघणार नाही करता. म्हणून त्याच्यावर प्रधानमंत्र्यांचं कंट्रोल असावं असे आपलं आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे जर कोणाला त्यातून सोडू नका असं जर सगळ्यांचं मत असेल तर मग याच्यामध्ये उद्योग क्षेत्र घेतलं पाहिजे. आपलं कॉर्पोरेट जगत याच्यामध्ये घेतलं पाहिजे. NGOचा त्याच्यात समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये खासदार आमदार सगळे मंत्री त्यामध्ये असले पाहिजे. सगळे कर्मचारी त्यामध्ये असले पाहिजे. आणि स्टेट लेवलला जसं आता लोकायुक्त आहे तसं राज्य पातळीवर सुद्धा लोकपाल असला पाहिजे. सेंट्रलचा जो लोकपाल ची कमिटी वेगळी असणार होती राज्य पातळीवरती सुद्धा असली पाहिजे अशी अण्णांची जी मागणी आहे त्याला आमचा पाठिंबा. या दृष्टिकोनातून आज जी चर्चा होती आहे अण्णांनी उपोषण सोडलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. अण्णांच्या या लढ्याला आमची मागणी आहे की बाबासाहेबांनी
आपण मग पत्रकार